नमस्कार. विश्वसंवाद केंद्राच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि 9 ऑगस्ट म्हणजे मूल निवासी दिन स जगभरात साजरा केला जातोय. तर आपल्यासोबत उत्तर बंग प्रांतातले सहसंघटन मंत्री, वनवासी कल्याण आश्रमाचे शरदजी चव्हाण आपल्याला यावरती विस्तृत माहिती देणार आहेत. त्यांच्याशी मी भेट करून देतो. नमस्कार शरदजी. नमस्कार. शरदजी, सर्वप्रथम तर मूल निवासी दिवस हा जगभर साजरा केला जातो. म्हणजे त्यामागचं प्रयोजन काय आहे याबद्दल आम्हाला तुटकच माहिती आहे. तरी सुद्धा भारतात ढोल, ताशे, कधी-कधी जल्लोष, शोभायात्रा असा तो साजरा केला जातो. म्हणजे भारताशी त्याचा संबंध किती आहे आणि का केला जातो? हा शब्द काय आहे? हे जरा आम्हाला विस्तृतपणे सांगा. 9 ऑगस्टला कुठलीही तशी पार्श्वभूमी नाही आहे. 9 ऑगस्ट 2007ला एक JNU आपलं युनोमध्ये एक ठराव पारित झाला, की जो ठराव जगभरातल्या ज्या 44 करोड जनजाती समाज आहे, त्यातला 1/4 म्हणजे 11 करोड जनजाती समाज हा भारतामध्ये राहतो. तर त्या जनजाती समाजाला काही अधिकार मिळाले आणि म्हणून त्याचा तो दिवस यावर 9 ऑगस्टला सही झाली. म्हणून तो दिवस जगभरामध्ये इंडिजिनियस पीपल डे म्हणजे मूळ आदिवासी दिवस नाही, तर मूळ निवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या मूळ निवासी दिवस आणि आदिवासी दिवस भारतामध्ये आपण जे म्हणतात ते इंडिजिनियस पीपल डे साजरा होत नाही, तर तो आदिवासी म्हणून साजरा केला जातो. आणि आता वर्तमानामध्ये असं आहे की जगभरामध्ये विशेष करून अमेरिकासारख्या ठिकाणी असेल किंवा अन्य सर्व ठिकाणी असेल, तर आज या 9 ऑगस्टला पण विरोध सुरू झालेला आहे. कारण मुळामध्ये असं आहे की ज्या वेळेला 15व्या शतकामध्ये म्हणजे आपल्याला माहिती आहे की 1498 मध्ये वास्को दी गामा पहिल्यांदा भारतामध्ये आला. हो. आणि त्याच्या अगोदर कोलंबस हा अमेरिकेच्या शोधामध्ये गेला. ज्या वेळेला या युरोपियन देशामध्ये आणि मुस्लिम राष्ट्रांमध्ये संघर्ष सुरू झाला, त्याला त्यांच्या तिकडचा जो पश्चिमेकडचा जो व्यापाराचा जो समुद्रधुनी होता तो बंद पडला. आणि म्हणून आपल्या व्यापारासाठी त्यांना नवीन नवीन ठिकाणी समुद्रमार्ग आवश्यक होते. आणि भारताचं नाव त्याने ऐकलेलं होतं. भारतामधनं मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार केला जायचा. आणि म्हणून त्या भारताला शोधण्यासाठी म्हणून हे सर्वजण निघाले. विशेष करून स्पेन आणि पोर्तुगीजच्या ह्याच्यामध्ये. आणि ज्या ज्या ठिकाणी ते गेले भारत शोधण्याच्या निमित्ताने, त्या ठिकाणी तिथे असलेल्या लोकांना या लोकांनी एकतर संपवलं किंवा त्यांची संस्कृती परंपरा नष्ट केली, त्यांना मारून टाकलं आणि नृशंस हत्या करून त्यांच्या ठिकाणी वसाहतवाद निर्माण केला. त्यामुळे एका अर्थाने जर विचार केला तर जी संस्कृती प्रगतपणे होती म्हणजे इंका असेल, त्यानंतर पेरू असेल, चिलीसारखे देश असतील, यांची संपत्तीच आपलं संस्कृतीच पूर्णपणे ह्या लोकांनी नष्ट केली या सर्व आक्रमणाच्या काळामध्ये. हे साधारणतः 500 वर्ष झालं. आपल्या सर्वांना आठवत असेल तर आता न्यूझीलंडमध्ये एक 2 वर्षापूर्वी का 1.5 वर्षापूर्वी त्यांच्या संसदेमध्ये आदिवासी समाजासाठी एक प्रस्ताव पारित करण्यात आला होता. मावरी समाज. मावरी समाजासाठी. आणि त्यावेळेला तो फाडून टाकला गेला. म्हणजे आजही न्यूझीलंडमधल्या काही मावरी समाजासाठी त्यांना एका गावामध्ये बंदिस्त केलं जात आहे. त्यांना एका क्षेत्रामध्ये त्यांनी पूर्णपणे संरक्षित केलेलं आहे. त्यांना गेटो म्हणतात तसं. हां, त्यांना संरक्षित केलेलं आहे आणि त्यांना बघण्यासाठी तिकीट लावले जातात. जसं आपण प्राणी संग्रहालय बघायला जातो, तसं इकडच्या आदिवासी समाजाला बघण्यासाठी म्हणून तिकीट लावले जातात. त्यामुळे हा जो दिवस आहे, तो खऱ्या अर्थाने 1990च्या दशकानंतर विचार जर आपण केला, तर युनोमध्ये पहिल्यांदा चर्चा झाली, की देशभरामध्ये जो 44 जगामध्ये 44 करोड जी जनता आहे, ज्यांना जनजाती तिकडचे मूळ निवासी होते, त्यांची नक्की स्थिती कशी आहे? मग ते कसे राहतात आहेत? त्यांना काही अधिकार दिलेले आहेत का? त्यांचं जीवन कशा पद्धतीने सुरू आहे? असं पाहण्यासाठी एक सर्वेक्षण सुरू झालं. आणि मग जिनेव्हामध्ये 1992 मध्ये पहिल्यांदा ती एक कॉन्फरन्स भरली. आणि मग त्या जसं आपण योग दिवस आहे, तसं 93, 92 आणि 93 हे प्रामुख्याने 1 वर्ष अशा या मूळ आदिवासी जनजाती जो तिकडचा समाज होता, जो परकीय आक्रमणामध्ये संपूर्णपणे नष्ट झाला, परंतु काही प्रमाणामध्ये जो राहिलेला होता, त्यांच्या अधिकारासाठी विचार करण्यासाठी म्हणून मग ते वर्ष साजरा करण्यात आलं. आणि त्यानंतर 1994 ते 2004 ही 10 वर्ष आपण जर पाहिली, तर ते 10 वर्षाचं दशक, की ज्याच्यामध्ये जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक प्रकारचे प्रसार माध्यमं गेले, अनेक प्रकारचे सर्वे झाले, अनेक प्रकारच्या वेगळ्या कॉन्फरन्स झाल्या आणि त्याच्या माध्यमातून जगभरातल्या सर्व लोकांचा विचार करून एक ड्राफ्ट तयार केला गेला. परंतु या ड्राफ्टवर सही करताना भारताने त्याला असं म्हटलं,
की जगाच्या एकूण व्यापकतेचा विचार करताना किंवा जगाच्या जनजातींचा विचार करताना आम्ही याच्यावर सह्या करतो आहोत. परंतु भारतामधला कुठलाही नागरिक म्हणजे जो परकीय आक्रमणाचा धर्म ज्याच्यावर आधारित आहे, म्हणजे ख्रिश्चन असेल, मुसलमान असेल, ते सोडून जे भारतामध्ये आहेत, ते सर्व इकडचे मूळ निवासी आहेत. ते सर्व इकडचे आदिवासी आहेत. त्यामुळे आम्हाला हा लागत नाही. पण तरी त्याच्या व्यापकतेने आम्ही त्याच्यावर सही करायला तयार आहोत. ही आपली त्यावेळच्या केंद्र सरकारची, म्हणजे त्यावेळेला केंद्र सरकार हे नरसिंहरावांचं होतं, काँग्रेसचं होतं. याची आपली, त्यामुळे भारत सरकारची अधिकृत भूमिका जी त्या जेनेव्हामध्ये होती, ती अशी होती की जगाच्या व्यापक दृष्टीने विचार करताना आम्ही आमच्या भारतामध्ये सर्व मूळ निवासी असताना आम्ही याच्यावर सही करतो. आणि मग परत 10 वर्षाची चर्चा झाल्यानंतर 2007च्या 9 ऑगस्टला तो ड्राफ्ट फायनल झाला, की जगाच्या दृष्टीने. पुन्हा एकदा आपण आपली भूमिका ही भारत सरकारने अशाच पद्धतीने मांडली. त्यावेळेलाही काँग्रेस सरकार होतं. त्यामुळे जगाच्या दृष्टीने जर विचार केला, तर त्यांना अधिकार हे या काही प्रमाणामध्ये ड्राफ्टमध्ये मिळाले गेले. त्यांच्या संस्कृतीचं संरक्षण करण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी. अगदी याच्या उलट्या बाजूने, जे भारतामध्ये स्वातंत्र्यापूर्वी तर सर्वांना अधिकार होते, कारण इथे जनजातींचे राजे होते, सेनापती होते, जमीनदार होते. त्यानंतर प्रत्येक जनजातीला आपलं म्हणून एक महत्त्व होतं आणि राजा-राजांनी हे सर्व मान्य केलेलं होतं. 1947ला हा देश स्वतंत्र झाल्यानंतर लगेच 1950 मध्ये याच्यावर चर्चा झाल्यानंतर 1950 पासूनच भारतीय संविधानाने भारतामध्ये जो तिथपर्यंत जी काही ज्ञात जनजाती समाज होता किंवा अगदी अज्ञात होता, म्हणजे त्यालाही माहिती होतं की आपल्याला अ, अंदमान निकोबार असेल किंवा अन्य अन्य ठिकाणी की जिथे हा समाज राहतो, त्यांच्यासाठी भारतीय संविधानाने 1950 पासूनच पहिल्या दिवसापासूनच सर्व ज्या ज्या 90 साली विचार झाला आणि 2007 मध्ये जो ड्राफ्ट झाला त्याचा विचार केलेला आहे. त्यामुळे भारतामध्ये संविधानाने सर्व गोष्टी या दिलेल्या आहेत. मतदानाचा अधिकार दिलेला आहे, उन्नतीचा अधिकार दिलेला आहे, आपल्या संस्कृती परंपरा जतनाचा अधिकार दिलेला आहे. आणि असा जो समाज आहे, जो दरी डोंगरामध्ये राहतो, जंगलामध्ये राहतो, अशा जवळ-जवळ 705 लोकांची आपण आपण सूची आर्टिकल 342च्या अंतर्गत, की जे संविधानामध्ये जनजातींसाठी विशेष आहे, त्यात आपण म्हटलेलं आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने हा दिवस तसा लागू नाही आहे. परंतु भारतामध्ये दुर्दैवाने ज्या समाजाचा गौरवपूर्ण इतिहास होता, ज्या समाजाची गौरवपूर्ण संस्कृती होती, ज्या समाजाचं एक मी म्हटल्याप्रमाणे राजे रजवाडे सर्व होते, त्याच समाजाला इंग्रजांनी आदिवासी एका अर्थाने शिवी दिलेली होती. ट्रायबल ही शिवी आहे. आदिवासी म्हणजे ज्याच्याकडे कुठलंही ज्ञान नाही. आदिवासी म्हणजे हा एकदम भुके कंगाल. आदिवासी म्हणजे पिछडा, हिंस्त्र, एकूण पिछडा. पिचडा. अशा पद्धतीची जी शिवी ही इंग्रजांनी या भारतामध्ये दिली, तीच दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर काही समाज घटकांनी आदिवासी म्हणून ती गौरव करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच परिणाम म्हणून इंडिजिनियस दिवस न मनवता आदिवासी दिवस म्हणून तो आज साजरा केला जातो. आणि त्या भ्रामक कल्पनेमुळे लोक तो जवळजवळ ज्या वेळेला जगामध्ये ज्याच्यासाठी करोडो लाखो लोक मारले गेले, त्याचा मातम मनवण्याच्या ऐवजी, त्याचा शोक करण्याच्या ऐवजी त्याचा गौरव करतात. हे अज्ञानाचं एका अर्थाने सूचक आहे असं मला वाटतं. तर शरदजी, आणखीन एक प्रश्न असा, की परकीय वित्त सहाय्य घेऊन बऱ्याच संस्था या देशामध्ये काम करतात आपल्याला कळतं. म्हणजे बातमीपत्रातून किंवा वृत्तवाहिन्यांकडनं माहिती येते, की त्यांच्यावरती बंदी घालण्यात आली, त्यांच्याकडनं परकीय वित्त घेण्यावरती रोखठाम लावण्यात आली वगैरे, वगैरे. या संस्था जास्तीत जास्त आपल्या जनजातीय बांधवांकडे जातात, त्यांच्याशी संपर्क करतात, त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात असं कानावर पडतं. पण ते नक्की काय आहे? त्यांच्या मागचा त्यांचा हेतू काय आहे? जगामध्ये इंग्रज ज्या ज्या ठिकाणी गेले, ते आपली तिसरी सेना तर होतीच त्यांच्याकडे. परंतु चौथी सेना जी होती, चर्च प्रणीत सेना जी होती, जी सेवाच्या नावाने त्या त्या ठिकाणी गेली. आणि आज आपण बघतो की 200च्या वर देश आहेत, परंतु त्यांची लोकसंख्याही अत्यंत कमी आहे. काही लाखांमध्ये आहे, काही करोडोंमध्ये आहे. त्यामुळे तिथे त्यांनी आक्रमणाच्या ह्याच्यामध्ये मूळ लोकांना मारून टाकलं, त्यांची संस्कृती परिवर्तन केलं, ख्रिश्चन धर्मामध्ये रूपांतरित झाले किंवा मुसलमानांनी तलवारीच्या जोरावर मुसलमान धर्म केले. परंतु भारतामध्ये ते 150 वर्ष राहिल्यानंतर सुद्धा भारतामध्ये कुठल्याही पद्धतीने, म्हणजे शासन करून सुद्धा त्यांना धर्म परिवर्तन करता आलं नाही किंवा ख्रिश्चनांच्या सेवाच्या माध्यमातूनही त्याला कुठलंही परिवर्तन करता आलं नाही. परंतु आज असं दुर्दैवाने आपण म्हणू शकतो, की स्वातंत्र्याच्या पूर्वी
लोक उलट आपल्या कट्टरतेने म्हणजे आपली संस्कृती परंपरा ते हे करून संघर्ष करत राहिले. बरोबर. परंतु जे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे धर्मांतराचं प्रमाण अधिक प्रमाणामध्ये आहे. म्हणजे ज्या नागभूमी असेल, मिझोरम असेल, अरुणाचल असेल, पूर्वांचलातली 7ही राज्य यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये संघर्ष केला. परंतु त्याच मिझोरममध्ये, त्याच नागभूमीमध्ये गेल्या 50-70 वर्षामध्ये जवळ-जवळ 95% 96% इतकं धर्मांतरण झालेलं आहे. त्याचं एक कारण म्हणजे इंग्रज ज्या वेळेला इथे आले, त्यावेळेला त्यांनी 2 गोष्टी केल्या. एक आहे की आरोग्याची सुविधा पुरवली. दुसरी गोष्ट आहे त्यांचं जे तार खातं जे होतं, पोस्ट ऑफिस हे गावागावापर्यंत गेलं आणि शिक्षणाच्या माध्यमातून ते गावागावापर्यंत गेले. त्यांचे ज्या आता म्हणजे आजही स्वातंत्र्यानंतर आपण म्हणावं तसं शिक्षण सर्व ठिकाणी पोहोचवलेलं नाही. जरी आपली कल्पना जरी असली, तरी अजूनही गावांमध्ये अनेक ठिकाणी शिक्षण गेलेलं नाहीये. वैद्यकीय सेवा पोहोचलेली नाहीये आणि इंग्रजांचं स्ट्रक्चर आजही त्या पद्धतीने असल्यामुळे त्यांची शाळा चालवण्यासाठी, त्यांची हॉस्पिटल चालवण्यासाठी, त्यांच्या सेवेचे जे काही प्रकल्प चालवण्यासाठी त्यांना बाहेरनं फंडिंग हे करावंच लागतं. दुसरी गोष्ट अशी आहे की इंग्रजांनी फोडा आणि झोडा हे जे धोरण ठेवलेलं होतं, ते जाताना या देशाला विखंडित करून गेले. कारण त्यांना माहिती होतं, की हा देश जर अखंड राहिला, तर पूर्ण युरोपला भारी पडेल. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही या देशाचे अनेक प्रकारे शकले जर आपल्याला करायचे असतील, तर त्यातला सर्वात मोठा फायदा असा आहे, की तुम्ही यांना वेगळ्या पद्धतीने प्रलोभन करून धर्मांतरित करा किंवा धर्मांतरितही न करता एक नवीन शब्द जो आता आलेला आहे, क्रिप्टो करन्सी आपण म्हणतो, जसं क्रिप्टो ख्रिश्चन करणं. हे तुम्ही वरवर दिसणारा भारतीयच वाटाल, परंतु तुमच्या रीती परंपरा ह्याच्यानुसार, तुमच्या विचार करण्याच्या दृष्टीने, तुमचे सण साजरे करण्याच्या दृष्टीने तुम्ही ख्रिश्चन आहात. आणि त्यामुळे अशा लोकांसाठी फंडिंग करणं, अशा लोकांना अधिकाधिक आपल्या जाळ्यामध्ये ओढण्यासाठी म्हणून या FCRA सारखे जे प्रयोग हे केले जातात किंवा अनेक असे देश म्हणतात, की भारताची जी काही 35 राज्य आहेत, 28 राज्य आणि 7 केंद्रशासित जे प्रदेश आहेत, या प्रत्येकाला तोडण्यासाठी अनेक ठिकाणी एक-एक देशांनी फंडिंग करण्यासाठी केलेलं आहे आणि तिथे तर फंडिंगला काही प्रश्न नाही आहे. कारण आपला रुपया आणि त्यांचा डॉलर याच्या दृष्टीने फंडिंग सोयीचं आहे. इकडे त्यांचं स्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. इकडे माणसं आहेत आणि त्याच्या आधाराने हे सर्व सुरू आहे. पण आता काही दिवसांपूर्वी FCRAचा म्हणजे जी नोंदणी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले. काही नवीन नियम लागू करण्यात आले. त्याविषयी काय सांगाल, की त्याची कशी मदत होईल आपल्या जनजाती बांधवांना? पूर्वी शब्द जो होता ना, NGO शब्द होता. म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. त्या गव्हर्नमेंटमधल्या शब्दामुळे अनेक वेळेला गडबडी व्हायच्या. आता या सर्व लोकांना म्हणजे ऑर्गनायझेशन जे आहेत, त्यांच्यासाठी बदललं आहे, की NPO नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन हा शब्द त्यामध्ये आता रूढ झालेला आहे. गव्हर्नमेंट शब्द आता गेलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की तुम्ही पूर्वी ख्रिश्चन ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कुठे झालेलं आहे, काय झालेलं आहे, फंडिंग कुठे आलेलं आहे, हे तुम्हाला बंधनकारक नव्हतं. परंतु आत्ता सरकारने प्रत्येक गोष्टीचा, येणारा प्रत्येक गोष्टीचा पैसा त्याचा तुम्हाला सरकारी पद्धतीने यंत्रणेनुसारच तुम्हाला हिशेब पण द्यावा लागणार आहे. आणि तुम्ही किती प्रॉफिट मिळवता, त्यापेक्षा प्रॉफिट ऑर्गनायझेशन नसल्यामुळे तुम्हाला सेवेच्या जवळ-जवळ 85-90% हे तुम्हाला ते दाखवावं लागणार आहे. आणि त्यामुळे आत्ता अशी आहे, की मुळामध्ये सेवा करण्याचा जो उद्देश होता, तो धर्मांतरित करण्याचा होता. या धर्मांतरित करण्यासाठी म्हणून हे केलेले होते. आणि सरकारच्या कुठल्याच नियमानुसार आता पूर्वीचं गव्हर्नमेंट ही अनेक ठिकाणी होती. अनेक राज्यांमध्ये जी आज आपण विचार केला तर तामिळनाडू असेल, केरळ असेल, आंध्र प्रदेश असेल, अगदी बंगालची आत्तापर्यंत जे गव्हर्नमेंट होतं. या सरकारनी यांना पाहिजे तसे नियम केले किंवा सूट नियम दिली. होते, परंतु शिथिलता दिलेली होती. परंतु केंद्र सरकारमध्ये 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर आता आपण असं म्हणतो, की कायद्याचं राज्य झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही कायदा मोडलात तर तुम्हाला त्या पद्धतीच्या शिक्षा होतील. तुम्ही कायद्याने चाललात तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्यामुळे आता ह्यांना हे प्रश्न निर्माण झालेले आहेत, की बाहेरचा जो काही समजा पैसे यायचे असतील आणि अनेक ठिकाणी हे धंदे होते म्हणजे, की बाहेरचा पैसा घ्यायचा, तो आपल्या ट्रस्टमध्ये कन्व्हर्ट करायचा, आपल्या लोकांना त्याच्या सर्व सुविधा द्यायच्या, आपल्या लोकांसाठी वेगळ्या प्रकारच्या सर्व गोष्टी म्हणजे धर्मांतरित होणाऱ्या व्यक्तीपर्यंत तो जायचाच नाही कुठेही विषय म्हणजे. म्हणजे ह्या सर्व सर्कलमध्येच तो पैसे फिरायचा. याच्यावर सरकारने एक अंकुश आणलेला आहे आणि आता येणाऱ्या 2-3 दिवसामध्येही कदाचित FCRA सारख्या ह्याच्यावर आणखीन सरकार सक्त असा कायदा म्हणजे त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर आता कुठली शिक्षा नव्हती. आता ते शिक्षेच्या पातळीमध्ये येऊ शकतात. तुम्हाला अनेक प्रकारच्या ऑडिटला सामोरं जावं लागेल. त्यामुळे सरकारने मला वाटतं बहुतेक FCRAच्या माध्यमातून धर्मांतरित भारत
रोखण्यासाठी एक पाऊल पुढे उचललेलं असं वाटतं. हे धर्मांतरणाचं एक पैलू असा आहे, की यामध्ये आमिष दाखवून केलेलं धर्मांतर आहे. त्यानंतर सक्तीने केलेलं धर्मांतर आहे आणि या संस्था आमिष दाखवून धर्मांतर करणाऱ्या आहेत. तर या धर्मांतरणाचा आतापर्यंत जी मिळालेली सूट आहे, या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्सला आतापर्यंत मिळालेली जी सूट आहे, त्यामध्ये मग ईशान्येकडील जे राज्य आहेत आपले किंवा आता तुम्ही उत्तर बंग प्रांतामध्ये काम करत आहात. त्यानंतर छत्तीसगड झाला, झारखंड झाला, महाराष्ट्रातले काही जिल्हे झाले. इथे मग त्या क्रिप्टो ख्रिश्चन तुम्ही मगाशीच म्हणालात, त्या पद्धतीने असं किती अशी डेमोग्राफी काय बदलली आहे? की विचार करण्याची लोकांची पद्धत बदलली आहे? काय झालंय नक्की? विषय असा आहे की ज्यावेळेला तुम्ही आपला धर्म नाकारता, म्हणजे आपली संस्कृती परंपरा नाकारता, त्यावेळेला तुम्ही केवळ काय म्हणतात त्याला, स्वामी विवेकानंद म्हणाले होते की एखादा धर्मांतरित होतो म्हणजे तो एका समाजातून दुसऱ्या समाजातनं कमी होतो असं नाही आहे. तर देशाच्या शत्रूमध्ये वाढ होते. हे स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या एका भारत पोकारणाऱ्यांमध्ये त्याची वाढ होते. त्यामुळे भारतामध्ये आपण जर विचार केला, म्हणजे आम्ही मध्ये पालघर आणि धुळे वगैरे अशा सर्व ठिकाणी सर्व्हे केलेलं होतं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे लक्षात आलं, की ज्यावेळेला धर्मांतरित होतो व्यक्ती, कालपर्यंत मी हिंदू संस्कृती परंपरा पाळत होतो, परंतु ख्रिश्चन झाल्यानंतर मी भाऊ आणि बहिणीचं नातं विसरलो. मी आई आणि मुलाचं नातं विसरलो. मी वेगळ्या पद्धतीने माझ्या सर्व सणाला, माझ्या सर्व श्रद्धांना मी मूठमाती दिली आणि मी अगदी प्रसाद पण खायला नकार द्यायला लागलो. हा एक पार्ट आहे. त्यामुळे केवळ धर्मांतर होतं. हा त्या परिवारापासून ती व्यक्ती दूर जाते. त्या समाजापासून व्यक्ती दूर होत जाते आणि शेवटी राष्ट्रापासून ती दूर जाते. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आम्ही जसं म्हटलं, की पूर्वांचलामध्ये नागालँड असेल, मिझोराम असेल, की ज्याचा महाभारताशी संबंध आहे सर्व या सर्व ह्याच्यामध्ये. त्रिपुरा सुंदरीपासून ते सर्व आहे. परंतु धर्मांतरित झाल्यानंतर त्यांनी भारतीय संस्कृती नाकारायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी तुमची लोकशाही प्रणाली जी आहे, त्या लोकशाही प्रणालीमध्ये ते असं म्हणतात, की तुमची वोटिंग ज्या दिवशी असेल त्या दिवशी आम्ही बहिष्कार करू. तुमचा प्रतिनिधी आम्हाला मान्य होणार नाही. तुमच्या गावामधला सरपंच जो लोकांनी निवडून दिलेला तो आम्हाला मान्य होणार नाही. त्यामुळे केवळ धर्मांतरित होतो म्हणजे तुमच्या इकडच्या सर्व व्यवस्था ज्या आहेत, त्या व्यवस्थेला तुम्ही नाकारता आणि ज्यावेळेला व्यवस्थेला तुम्ही नाकारता, याचा अर्थ तुम्ही बंड करता, याचा अर्थ तुम्ही देशाच्या विरोधामध्ये गद्दारी करता, याचा अर्थ देशाच्या विरोधात तुम्ही देशद्रोह करता. त्यामुळे हा सर्व संबंध इथपर्यंत आहे. म्हणजे एक प्रकारचा आपण असा आरोप लावू शकतो, की या ज्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन इतर देशांकडून वित्तीय सहाय्य घेऊन, आमिष दाखवून लोकांना भरीस घालतायत. त्यांचं धर्म परिवर्तन, मत परिवर्तन करतायत. त्या देशद्रोहाचं काम करतायत, असं आपण म्हणू शकतो. एकदम नक्की. तसं आणि हे जवळ-जवळ सर्वांनी म्हटलेलं आहे. म्हणजे महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे, स्वामी विवेकानंदांनी, ज्यांनी ज्यांनी जग बघितलेलं आहे, त्या सर्वांचं हे म्हणणं पक्कं आहे. मग आणखीन एक विषय आहे. नुकताच सुप्रीम कोर्टाकडून एक याचिका फेटाळण्यात आली. त्यामध्ये डिलिस्टिंगचा मुद्दा होता, की ज्यांनी धर्म बदललाय, अशांना अनुसूचित ज्ञातींमधून आरक्षण देता येणार नाही. मग असाच मुद्दा अनुसूचित जनजाती बांधवांचा सुद्धा आहे. तर जनजाती म्हटल्यावरती हा मुद्दा येतोच. त्याविषयी जरा आम्हाला विस्तृतपणे सांगा. जेव्हाला घटना निर्माण करण्याचं काम चाललेलं होतं, म्हणजे 1947 ते 1950 या काळामध्ये प्रत्येक घटनेच्या प्रत्येक बिंदूवर चर्चा झाली. म्हणजे आपली जी संविधानाची घटना जी म्हटलेली आहे किंवा जी आज आपण म्हणतो ना, ती लोकांनी सामूहिकरित्या चर्चा करून त्याच्यावर प्रश्न करून निर्माण केलेलं आहे. ज्यावेळेला एस-सी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती, अनुसूचित जातीची व्याख्या 300 आर्टिकलच्या 341 अंतर्गत निर्धारित केलेलं आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, की हिंदू धर्माच्या अंतर्गत असलेल्या काही जातींवर असं त्यांचं म्हणणं आहे, की काही लोकांनी अन्याय केल्यामुळे त्यांना विकासाचा मार्ग सापडला नाही आणि त्यामुळे हिंदू धर्माच्या अंतर्गतच त्यांना आरक्षण मिळण्याची सुविधा आहे. परंतु त्याच वेळेला ख्रिश्चन आणि मुसलमान असं म्हणतात, की आमच्याकडे कोणताही भेदभाव नाही आहे. म्हणजे धर्मांतरित करण्यामध्ये त्यांचं आणखीन एक हे आहे, की आम्ही कोणी ऊच-नीच मानत नाही. त्यामुळे तुम्ही आमच्याकडे सर्व समानते आहेत, म्हणून तुम्ही आमच्याकडे या. हा त्यातला मुद्दा होता. परंतु 41च्या ह्याच्यामध्ये झाल्यानंतर त्यावेळेला आंबेडकरांनी स्पष्ट केलं, की जो हिंदू धर्माच्या बाहेर जाईल, तो जातीमधनं पहिल्यांदा बाहेर जाईल आणि त्यामुळे जातीमधनं तो बाहेर गेल्यानंतर त्याला आरक्षण मिळणार नाही. हे संविधानामध्ये पहिल्यापासूनच आलेलं आहे. परंतु दुर्दैवाने त्याच वेळेला 342 ची व्याख्या करताना
342 मध्ये असं म्हटलेलं आहे, की जो वर्तमान विकास कर्माच्या पासून दूर आहे, पण तरी आपली मूळ संस्कृती, परंपरा ठेवून तो अजूनही आपली अस्मिता आणि अस्तित्वावर जीवन जगतोय, तो म्हणजे जनजाती समाज, अनुसूचित जनजाती समाज. त्यावेळेला जयपाल मुंडा हे खऱ्या अर्थाने अ, म्हणजे चर्चचे ते प्रवक्ते म्हणून त्या संविधानामध्ये होते. त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी असं म्हटलं, की आम्हाला तुम्ही आदिवासी म्हणा, आम्हाला कुठलाही धर्म नसेल, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे आर्टिकल 341 मध्ये स्पष्टपणे आर्टिकल 342 जे एस-टीसाठी आहे, शेड्यूल्ड ट्राइब्ससाठी आहे, त्याच्यामध्ये ही कमतरता आहे. त्यामुळे जनजाती सुरक्षा मंच असेल, वनवासी कल्याण आश्रम असेल किंवा या समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे, की जे आर्टिकल 341 मध्ये आलेलं आहे, तेच आर्टिकल त्याच प्रकारचं प्रावधान, त्याच प्रकारची फूटनोट ही आर्टिकल 342 मध्ये केलं पाहिजे आणि मग त्याच्या अंतर्गत जो कोण धर्मांतरित होईल, त्याला तुम्ही डिलिस्ट करा. त्याला ख्रिश्चन त्यांनी स्वतःहून जर ख्रिश्चन धर्म, मुसलमान धर्म जर स्वीकारला असेल, तर स्वीकारण्याचा त्याला अधिकार आहे. परंतु प्रलोभनातनं तुम्ही सामूहिकरित्या कुठल्याही धर्मांतरित केलेल्या व्यक्तीने जर मान्य केलं, की मी ख्रिश्चन आहे, माझी उपासना पद्धती ही आहे, तर त्याला तुम्ही ती डिलिस्ट केला. असं केलं पाहिजे. आता हा जो मुद्दा आला होता, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, त्याच्यामध्ये असं आहे, की जे अनुसूचित जातीमधनं धर्मांतरित झालेले लोकं होते, त्यांनी केस टाकली. त्यांचं म्हणणं होतं, की आम्ही ख्रिश्चन झालो, आम्ही मुसलमान झालो, आम्हाला सांगण्यात आलं होतं ते. परंतु आजही आमची आर्थिक परिस्थिती तीच राहिली आहे. आजही आमची सामाजिक परिस्थिती तीच राहिली आहे. आजही आम्हाला अपमान सहन करावं लागतं. त्यामुळे तुम्ही आम्हाला आणि रिझर्व्हेशनही नाही आहे. हं. त्यामुळे तुम्ही आपलं आरक्षण आम्हाला द्या, अशी ती मागणी होती. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने संविधानाच्या अंतर्गत त्यांना ती खारिज करून टाकली. म्हणजे न्याय दिला एका न्याय अर्थाने दिला एका म्हणजे. अर्थाने. म्हणजे आता बघा, धर्मांतरित झालेले आपले जे बांधव आहेत, त्यांची पूजा पद्धती बदलली, संस्कृती बदलली. मात्र जे हिंदू बांधव आहेत, त्यांच्यामध्ये आजही डोंगर, दरे, नद्या, फूल, झाड, पान हे संस्कृतीचा भाग आहे. अग्नी देवता आहे, सूर्य देवता आहे. या देवता मानणाऱ्या हिंदू समाजापासून आपल्या जनजातीय बांधवांना दूर लोटण्याचं काम काही संस्था, काही बुद्धिजीवी वर्ग हे करण्याचं काम करतात. त्यांच्याविषयी काय सांगाल, की हा कसा भेद आहे? म्हणजे जे धर्म सोडून गेले, ते मात्र जनजाती आहेत आणि ज्यांचा अ, हजारो वर्षांचा असा ऋणानुबंध आहे, ते मात्र आम्ही वेगळे आहोत. मूळ ज्यावेळेला धर्मांतराचा विषय आला किंवा मूळ निवासी आणि आदिवासीचा जो आला, त्याला भारतामध्ये आर्य आणि द्रविड संस्कृतीचा उपयोग इंग्रजांनी केला. इंग्रजांचं म्हणणं होतं, की आम्ही समजा 500 वर्षापूर्वी आलो. 16व्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून आलो. तर त्यावेळेला अगोदर पोर्तुगीज आले होते. अगोदर या कधीतरी ग्रीक येऊन गेले होते, डच येऊन गेले होते. त्यामुळे ही एक धर्मशाळा आहे आणि त्याच पद्धतीने आर्य पण आले होते. आर्य आले, या लोकांनी इकडच्या मूळ निवासी म्हणजे आदिवासींची सर्व जमीन लुबाडली. त्यांना आपली संस्कृती दिली आणि त्यांना शेवटी जंगलामध्ये पाठवलं. ही त्यांनी थेरी मांडली बरं. मुळामध्ये. आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे, की तुमची जी परंपरा आहात, तुम्ही जे काय आहात, म्हणजे तुमचं परंपरा तुम्ही प्रकृतीची पूजन करणारे आहात. पण ती प्रकृतीची पूजा न करता तुम्हाला भगवान राम दिलेले आहे, भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा दिलेली आहे, शंकराची प्रतिमा दिलेली आहे आणि तुम्हाला एका अर्थाने हिंदूकरण केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता मूळ निवासी आहात, तुम्ही इकडचे आदिवासी आहात आणि यांची जी संस्कृती आहे, ती तुम्ही नष्ट करा. आता नष्ट करा म्हणजे काय करा? तर हिंदू धर्मापासून तुम्ही फारकत घ्या. म्हणजे हिंदू सनातन धर्माशी आमचा कोणताही संबंध नाही, असं ते सांगतात आहे. परंतु अगदी ब्रिटिश येण्यापासून आणि आजही जिथे प्रॉपर शिक्षण गेलेलं नाही, जिथे जनजाती संस्कृती, कला, परंपराच आहे, त्या ठिकाणी पण तुम्हाला शंकराचं गुणगान गायला मिळेल, ते पाहायला मिळेल. त्यांच्या लोकसंस्कृतीमध्ये ते आहे. त्यांच्या गीतामध्ये ते आहे. त्यांच्या त्या वर्णनामध्ये या सर्व गोष्टी आहेत. आणि आपणही मानतो. म्हणजे उदाहरणार्थ कार्तिकेय स्वामी जे आहे, त्याची रूपं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. शंकराचं रूप वेगळ्या ठिकाणी आहे. बुडा महादेव त्यापासून ते अनेक ठिकाणी त्याला मानतात. शंकर पार्वतीचीच रूपं सर्व ठिकाणी आहेत. पहाडाचं जे आहे म्हणजे वाघाचं पण जो ट्रायबलचा जो व्यक्ती आहे, संरक्षक ट्रायबल त्याचे पण मंदिर आहेत. पण आपणही मानतो म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी. हो. त्यामुळे त्यांचा उद्देश एवढाच आहे, की तुम्ही जर आदिवासी अस्मिता वेगळी करायची झाली, तर तुम्हाला हिंदू धर्मापासून फारकत घ्यावी लागेल आणि त्यामुळे ते असं म्हणतात, की आदिवासींना कोणताही धर्म नाही.
आदिवासी हा हिंदू नाही आहे, आदिवासी हा सनातन नाही आहे. आम्ही आमचा एक वेगळा धर्म आहे असं ते मांडतात. आपल्या बांधवांची एवढी दिशाभूल सुरू असताना तुम्ही त्यांना काय प्रेरणा कोणापासून प्रेरणा घेण्याचा संदेश द्याल? म्हणजे तुम्ही एकूण त्यांना काय संदेश द्याल? आदिवासींना खरं तर आपण सांगतो की अ, शिकवायला जाऊ नका. कारण त्यांच्याकडे परंपरागत ज्ञान भरपूर आहे. म्हणजे जंगलामध्ये राहतात, अनुभव आहेत, दऱ्याखोऱ्यामध्ये राहतात. त्यामुळे त्यांच्याकडे विपुल प्रकारचं ज्ञान अनुभवाच्या आधारित आहे. आणि तीच भारताची संस्कृती आहे. म्हणजे आज जगाचा इतिहास पाहायला गेलं तर आपण नगरामध्ये आलो, पण आलो आपण जंगलामधनं. ती संस्कृती घेऊनच आलेलो आहे. आणि आजही आपल्या घरामध्ये नागपंचमी साजरी केली जाते. आजही वडाची पूजा केली जाते. आजही पिंपळाचं आहे, आजही तुळशीचं हे मानलेलं आहे. त्यामुळे अ, जसं म्हणतात ना, की हनुमानाला अ, स्वतःची ओळख निर्माण करायला विभीषण लागला. तसं जनजातीला आपली ओळख निर्माण करता आली पाहिजे. दुर्दैवाने आपल्या भारताच्या जनजातींचं जे स्वरूप आहे, ते प्रेक्षरच्या माध्यमातून विकृतपणे आणलेलं आहे, साहित्याच्या माध्यमातून आलेलं आहे. हे जे पी-एच-डी स्कॉलर करणारे जे मोठ्या-मोठ्या विद्यापीठामधले लोकं आहेत, मुलं आहेत, यांनी कुठेही त्याचं सर्वेक्षण न करता बंद खोलीमध्ये बसून, एसी रूममध्ये बसून आदिवासी समाजाबद्दल जगाला सांगितलं, भारताला सांगितलं. त्यामुळे आपलं असं म्हणणं आहे, की आदिवासी जनजाती समाजाची जी अस्मिता आहे, ती अस्मिता खऱ्या अर्थाने लोकांनी आणलं पाहिजे एक समोर. आणि अस्मिता ही त्यांनीच सांगितलं पाहिजे. म्हणजे मूळ आदिवासींचा जो इतिहास आहे, जनजातींचा जो इतिहास आहे, तो आदिवासी समाजानेच आणला पाहिजे. हा एक भाग झाला. अस्तित्व. दुसरं अस्मिता. दुसरं आहे अस्तित्व. जर आदिवासींचं अस्तित्व संपलं, जनजातींचं अस्तित्व संपलं, तर या भारताचंही अस्तित्व संपेल. कारण वंशपरंपरागत ज्या आपण जर विचार केला, तर रामायणामध्ये जनजातींचा संबंध आहे. हो. महाभारतामध्ये सर्व पांडव हे वनामध्ये 13 वर्ष आणि आणखी 12 वर्ष राहिलेले आहे. आणि त्यांचा संबंध आहे. महाराणा प्रतापाच्या सोबत पुंजा भील लढलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत सर्व मावळे काही प्रमाणात जे आहेत ते जनजाती समाजाचे आहेत. इंग्रजांचा जो 1757 पासून प्लासीपासून 1947 पर्यंतचा इतिहास पाहिला, तर अनेक ठिकाणी इंग्रजांचं आज Google मॅपवर जर आपण कुठेही हे काढलं म्हणजे वायनाडचं घेतलं आपण केरळ, तर तिथेही तलक्कल चंदूसारखा सेनापती झाला. ते अगदी नंतरम नेगी म्हणजे उत्तराखंडमध्ये, तिथे राणीमा गायदननील नॉर्थ ईस्टमध्ये, त्यानंतर होपो जाधव नांग हे गुरु होते आणि वयवर्ष किती 25. महाराष्ट्रामध्ये नाग्या कातकरी असेल, त्यानंतर राघोजी भांगरे असतील, बाबूराव शेडमाके असतील, असं कुठलंही एक क्षेत्र नाहीये, की ज्याच्यामध्ये अ, सर्व जनजातीने संघर्ष केला. राजांनी संघर्ष केला, सेनापतींनी संघर्ष केला, साधूंनी संघर्ष केला, महिलांनी संघर्ष केला, बालकांनी संघर्ष केला. वयवर्ष 80च्या वयोवृद्ध राणीमाने पण संघर्ष केला. त्यामुळे भारताच्या इतिहासामध्ये आणि भारताच्या संस्कृतीमध्ये म्हणजे भगवान आपलं सोमनाथाचं मंदिरचं संरक्षण करण्यासाठी बेगडा भिल हा 11व्या शतकामध्ये त्यांनी संघर्ष केलेला आहे. त्यामुळे धर्मरक्षणासाठी संघर्ष केलेला आहे. संस्कृती रक्षणासाठी संघर्ष केलेला आहे. सीमा संरक्षणासाठी संघर्ष केलेला आहे आणि देश संरक्षणासाठी संघर्ष केलेला आहे. त्यामुळे हा जो इतिहास आहे, त्यांचा परंपरा इतिहास जो आहे, तो इतिहासच त्यांनी प्रेरणा घेतला पाहिजे. त्या ठिकाणी जाऊन गेलं पाहिजे. वनवासी कल्याणाश्रमाच्या कार्यकर्त्यांनी जाऊन, गॅजेटमधनं जाऊन याचा अभ्यास केला. आम्ही असं म्हणतो, की जनजाती समाजानेही पण जगामध्ये, भारतामध्ये जी काही स्थानं आहेत, पवित्र स्थानं आहेत. जसं गंगा नदीच्या याला जातो आपण, तसे या स्थानांच्या यात्रा केल्या पाहिजे. ज्यांच्याकडे अ, समजा आता दृकश्राव्य माध्यमातून असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलू शकतात, त्यांनी हा परंपरा, इतिहास सांगितला पाहिजे. आणि या सर्व ह्याच्यामध्ये केंद्र सरकारचं मी अभिनंदन करेन, भारत सरकारचं, की त्यांनी 9 ऑगस्टला पर्याय म्हणून नाही म्हणत आहे, परंतु खऱ्या अर्थाने जनजातींच्या अस्मितेचा, अस्तित्वाचा, गौरवाचा जो दिवस आहे, तो 15 नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडांच्या जन्मजयंतीच्या निमित्ताने त्यांनी राष्ट्रीय गौरव दिवस, जनजाती गौरव दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केलेली आहे. आणि लोकांनाही त्यांनी आवाहन केलेलं आहे, की तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आता हे गौरव दिन साजरा करा. आणि गेल्या 4 वर्षामध्ये आपण पाहतो आहोत, की अनेक ठिकाणी सरकारी स्तरावर आज जनजाती गौरव दिवस हा साजरा केला जात आहे. भारतामध्ये 9 ऑगस्टला कुठलंही हे नाही आहे. कारण 9 ऑगस्ट महाराष्ट्रामध्ये पूर्वी क्रांती दिवस म्हणून साजरा केला जायचा. कारण 9 ऑगस्ट 1942ला चले जावची मोहीम सुरू झाली. मला असं म्हणायचं आहे, की 1942ला जे चले जाव सांगितलेलं होतं, की भारतामधला आत्ता जो ख्रिश्चन मिशनरी आहे,
त्यांना एका अर्थाने चले जाव म्हणण्याची चले वेळ जाओ आलेली आहे. म्हणण्याची वेळ. क्विट इंडिया क्विट कारण इंडिया मुवमेंट. हा ही मिशनरींच्या बाबतीमध्ये धर्मांतरित करण्याच्या बाबतीमध्ये आता सुरू केली पाहिजे. आणि अस्मिता अस्तित्व. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की विकासामध्ये भारताचा विकास किंवा भारत जर सर्व गुरु व्हायचा असेल किंवा देशावर जगावर राज्य करायचं असेल तर तुमच्या SC आणि ST समाजाला तुम्ही वेगळं करून किंवा त्यांची उन्नती केल्याशिवाय त्यांच्या आर्थिक सामाजिक स्तर उंचावल्याशिवाय भारत हा भारताची प्रगत होऊ प्रगती शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या वेगळ्या योजना, राज्य सरकारच्या वेगळ्या योजना या जनजातींसाठी आहेत. फक्त आवश्यक आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. आणि हा जो एक मळब जो निर्माण झालेला आहे म्हणजे जो जनजाती समाजाला या भारतीय अस्मितेपासून तोडण्याचा जो एक प्रयत्न चाललेला आहे त्यासाठी आमच्यासारख्या संघटनांनी अधिक जोमाने काम केलं पाहिजे. आणि तुमच्यासारख्या जे काही लोक आहेत की ज्यांचे अनेक ठिकाणी फॉलोअर्स आहेत की जे एका माध्यमातून एका क्षणाला ते कुठे ना कुठे पोचू शकतात, त्यांनी वस्तुस्थिती, त्यांनी इतिहास, गौरव हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. सर्व केंद्र सरकार, राज्य सरकार आणि त्या समस्त नेत्यांना हात जोडून विनंती करतो की 9 ऑगस्ट हा कोणत्याही पराक्रमाचा, जनजातींच्या अस्मितेचा दिवस नाही आहे. कृपया या दिवशी केंद्र सरकारतर्फे किंवा राज्य सरकारतर्फे सरकारी तत्वावर, सरकारी धोरणानुसार हा दिवस साजरा केला जाऊ नये. या दिवशी नेत्यांनी लोकांना, आदिवासी समाजाला, जनजाती समाजाला शुभेच्छा देण्याचं काम करू नये. कारण हा जगामध्ये आता नाकारलेला दिवस आहे. जगामध्ये या दिनाच्या निमित्ताने जो काही मनुष्य संहार झालेला आहे त्याबद्दल लोक आता जागृत होत आहेत. अनेक ठिकाणी अमेरिकेसारख्या ठिकाणापासून 9 ऑगस्टला विरोध सुरू झालेला आहे. त्यामुळे भारतामध्येही हा 9 ऑगस्ट आदिवासी अस्मितेचा दिवस न मनवता किंवा इंडिजिनियस दिवस न मानवता हा न करता 15 नोव्हेंबर जो भगवान बिरसा मुंडा, धरती आबा भगवान बिरसा मुंडांचा जनजाती गौरव दिवस आहे तो अधिक मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करावा ही नम्र विनंती. शरदजी, आपण आलात आणि आम्हाला आमच्या जनजातीय बांधवांविषयी इतका विस्तृत माहिती दिली. आम्ही खरंच तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद.